नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भेंडीची खरपूस अशी भाजी. तुम्हालाही आवडते का? त्यासाठी घेतलेलं आहे आपण कढईकडे टाकले तेल गरम झालं की मोहरी तडतडवली आहे. मोहरी तडकली की त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे चांगले फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेला आपण लसूण आहे तो घालणार आहोत. लसूण एकदम छान असा खरपूस परतवायचा, म्हणजे तो खूप सुंदर लागतो खायला. त्यामध्ये आपण बारीक चिरलेली भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकली आणि व्यवस्थित परतवून घेतलं. आत्ताच मीठ नाही टाकणार आणि झाकून पण नाही ठेवणार, म्हणजे भेंडी आपली चिकट नाही होणार. नंतर आपण भेंडी परतली की त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत. हळद थोडी घातली की त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित भाजीला परत एकदा परतवून घ्यायचं आहे. कारण ही थोडीशी शालो फ्राय आणि खरपूस थोडी मसाला भेंडी अशी खूप छान लागते. मुलंही आवडीने खातात. जर एकदम लहान मुलं असतील तर तुम्ही ही भाजी साधी पण बनवू शकता विदाऊट मसाल्याची. आता ही भाजी एकदम मस्त खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. माझ्या शिवांशला पण ही भाजी फार आवडते. तुम्ही बघू शकता आता कलर पण चेंज होत आलेला आहे या भाजीचा. वाव, एकदम मस्त दिसत आहे भाजी. तर भाजी शिजत आलेली आहे, आपण चेक करू शकतो. नंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा लसूण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे आणि ते घालत आहोत. शेंगदाण्याचं कूट बारीक जे लालसर होईपर्यंत भाजी परतवून घ्यायची आहे. शेंगदाण्याचं कूट पण फार खरपूस छान लागतं आणि मुलंही आवडीने खातात. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा एकदा, तुमच्या मुलांना पण नक्की आवडेल. आणि मला सांगा की मुलांनी भाजी खाल्ली की नाही. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला पण घेऊ शकता. आता बघू शकता ही भाजी एकदम रेडी झालेली आहे आणि एकदम मस्त अशी खरपूस लागत आहे. शिवांशला तर फार आवडली. तुम्हालाही आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.